नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण टॉक टाइम मध्ये चर्चा करणार आहोत थायरॉइडवर उपचार या विषयावर. थायरॉइडमुळे नक्की काय होतं, त्यावर उपचार नेमके काय काय उपलब्ध आहेत त्याच्याविषयी आज आपण चर्चा करतोय. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत हार्मोन तज्ज्ञ डॉक्टर अर्चना जुनेजा. त्यांचं पण स्टुडिओत स्वागत करूया. आणि यावर तुम्हाला तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. तुम्ही संपर्क साधू शकता 0226689920 या नंबरवर 02266899204. आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. आणि मॅम, अगदी पहिला प्रश्न की थायरॉइड म्हणजे नक्की काय? थायरॉइड हा एक आपल्या घशामध्ये एक ग्रंथी असतो. ही ग्रंथी सगळ्यांमध्ये असते, म्हणजे नॉर्मल अवयव आहे आपल्या शरीराचं. त्या ग्रंथीमधनं हॉर्मोन्स बनतात ज्यांना आपण थायरॉक्सिन T3 ट्रायआयडोथायरोनिन याचं शॉर्ट फॉर्म आहे T3 आणि T4 असे हे दोन प्रकारचे हॉर्मोन्स या ग्रंथीमधनं उत्पादन होतात. आणि हे हॉर्मोन्स आपल्या रक्तामध्ये येऊन शरीराच्या प्रत्येक सेल्स म्हणजे कोशिका आपण म्हणतो प्रत्येक सेल्सची काम करण्यासाठी ही गरज असते. म्हणजे हे आपलं सेल काम करतो, ती काम करायची जी क्रियाची रेट जी आहे ते थायरॉइड हॉर्मोन्सवर अवलंबून असतो. ते म्हणजे उदाहरण देण्यासाठी आपलं हृदयाचं हार्टचे सेल्स असतात ते काम करतात, ते हार्ट रेट आपण म्हणतो. त्या हार्ट रेट जे आहे ते थायरॉइड हॉर्मोन्सवर डिपेंड असतो. समजा हॉर्मोन्स वाढले तर हार्ट रेट जास्त होणार आणि हॉर्मोन्स कमी झाले तर हार्ट रेट कमी होणार. असंच उदाहरण आपले प्रत्येक ऑर्गन्सवर घेऊ शकतो. समजा मेंदूची काम करायची क्रिया, आपलं मांस काम करायची क्रिया, लिव्हरचं, केसांचं, चामडीची स्किन्स, सगळ्या सेल्सची क्रिया जी असते त्या हे थायरॉइड हॉर्मोन्सवर अवलंबून असतात आणि शरीराला एकदम महत्वाचे असतात ते. आणि हे रेंजमध्ये ठेवणं सर्वात इम्पॉर्टंट असतो. बरोबर मॅडम, पण ही रेंज तुम्ही जसं म्हणालात की सगळ्या आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझमसाठी ही खूप महत्वाची आहे. पण हार्मोनमध्ये कमी जास्त प्रमाण होतं म्हणजे नक्की काय होतं आणि त्याचे परिणाम काय होतात? हो, समजा ही ग्रंथीची काम कमी झाली किंवा जास्त झाली तर तिकडनं हॉर्मोन्सची प्रोडक्शन्स जे आहेत ते वर किंवा कमी होऊ शकतात ते. आणि ते युजली ते एक जेनेटिक प्रिडिस्पोजिशन आपण म्हणतो, पण काही काही औषधांनी पण होऊ शकतो किंवा आयोडीनच्या एक्सेस किंवा आयोडीन कमी झालं तरी हा त्रास होऊ शकतो. पण काय होतं शेवटी की हॉर्मोन्सच्या लेवल वाढले तर शरीरामध्ये सगळं पूर्ण मेटाबॉलिझम जास्त वाढणार. म्हणजे त्या अर्थाने काय होणार, वजन घटणार, छाती धडधड होणार, घाम सुटणार, कापरे भरतील आणि डोळे मोठे होतात आणि पुढे जाऊन ह्यांचं इफेक्ट्स जे आहेत हृदयावर किंवा हाडांवर पडू शकतो. आणि तसंच त्याचं विरुद्ध हॉर्मोन समजा कमी झाले तर सगळं एकदम जरा शांत होऊन जाणार, म्हणजे मेटाबॉलिझम कमी होणार. याच्यामध्ये वजन वाढेल, स्थूलपणा येईल, अशक्तपणा म्हणजे इच्छा नाही होणार, उत्साह नाही वाटणार, असा हा त्रास होऊ शकतो. केस गळतात, स्किन ड्राय होते, चामडी सुकते आणि असा हा प्रकारचे हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम्स कमी झाले तर होऊ शकतात शरीराला. आपल्याला शीतल म्हात्रे पहिला प्रश्न विचारतात मुंबईहून. शीतल, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. हा शीतल. आम्ही शीतल म्हात्रे मुंबईवरून बोलते. माझा प्रश्न असा आहे की थायरॉइडमुळे प्रेग्नन्सीत काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का? खूप छान प्रश्न विचारले शीतल तू आज. थायरॉइडमध्ये समजा आईला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तर तिला ते थायरॉइडची औषधं घ्यायला लागेल. आणि हा थायरॉइड म्हणजे हा दोन प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतात. तुम्हाला थायरॉइड हॉर्मोन्स कमी झाले तर थायरॉइडची गोळी तुमच्या डॉक्टरांनी सुरुवात केली असेल, एल्ट्रॉक्सिन किंवा थायरोनॉम किंवा थायरॉक्स अशा प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. ही औषधं गरोदरपणात कंटिन्यू ठेवायला हवे. आपण एरवी म्हणतो की गरोदरपणात काही औषधं घेऊ नका, पण थायरॉइडची गोळी मुख्यतः प्लीज बंद करू नका तुम्ही थायरॉइडच्या गोळ्या. कारण तुमच्या मुलाला जेव्हा डेव्हलपमेंट होत असतो त्याला मेंदू नसते, म्हणजे मेंदूची काम अजून सुरू झाली नसते आणि थायरॉइडची काम पण सुरू झाली नसते. 6 महिनेपर्यंत मुलाची डिपेंडन्सी आईवर असते. म्हणून आईच कमी झाली थायरॉइडच्या हॉर्मोन्समध्ये आणि तिने औषधं घेतले नाही बरोबर तर मुलाला नक्की मेंदूंचा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो आणि मंदबुद्धी पण होऊ शकतो. म्हणून थायरॉइडच्या गोळ्या प्रेग्नन्सीमध्ये बंद करायचं नसतो. आणि हे हायपोथायरॉइडमध्ये समजा तुमची थायरॉइडची क्रिया जास्त झाली असेल आणि त्याच्यावर तुमचं औषधं चालू असणार, तेही बरोबर 2-3 आठवड्यांनी पूर्ण 9 महिन्यात तुम्हाला मॉनिटर करत ठेवावी लागेल आणि औषधांची डोस त्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करावी लागेल. आणि या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणाल की प्रेग्नन्सीमध्ये याच्या संदर्भात तुम्ही ज्या डॉक्टरकडून गायनेकोलॉजिस्टकडून सल्ला घेताय, मला वाटतं त्याचंही मार्गदर्शन तितकंच. गायनेकोलॉजिस्ट इम्पॉर्टंट आहेत कारण त्यांना माहिती असायला हवी. युजली काय होतात, पेशंट डायरेक्टली थायरॉइडच्या स्पेशलिस्टकडे येत नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स द गायनेकोलॉजिस्ट मॅनेज इट. तर त्यांना पण माहित असायला हवे की तुमची थायरॉइडची नक्की परिस्थिती काय. म्हणून आजकाल सगळे गायनेकोलॉजिस्ट प्रेग्नन्सी कळली एक थायरॉइडचे टेस्ट करून घेतात किंवा कारण ते इट इज ऑलवेज बेटर टू पिक इट अप अर्ली अँड ट्रीट इट. कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो ते. आपल्याला अलका दिवेकर प्रश्न विचारतात जालन्याहून. अलका. हॅलो.
हा अलका. मी अलका दिवेकर जालन्याहून बोलतेय. माझं वय 24 वर्षाचं आहे आणि मला थायरॉइडचा त्रास आहे. तर मग माझं वजन खूप आहे, तर ते कमी करण्यासाठी काही करता येईल का? हे पण खूप रेलेव्हंट क्वेश्चन विचारले त्यांनी, कारण हायपोथायरॉइडमध्ये वजन वाढतो. जेव्हा तुमची पहिल्यांदा तुम्हाला डिटेक्शन झाली असते की तुमची थायरॉइडची क्रिया कमी झाली आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की स्थूलपणा वाढते, अशक्तपणा आणि कमजोरी, उत्साह नाही, हे सगळं होतं. त्याच्यामध्ये तुमची बॉडीची मेटाबॉलिझम आहे ते कमी होतं, त्यामध्ये वजन वाढू शकतो. पण एकदा तुम्ही गोळी चालू केलंय त्याच्यानंतर तुमचे हॉर्मोनचे लेवल्स बरोबर होणार आणि तुमची मेटाबॉलिझम नॉर्मलमध्ये येणार. आणि त्या नॉर्मल मेटाबॉलिझम झाल्यानंतर तुम्हाला काम करायला हवंय, म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुम्ही काम करायला हवंय. पूर्वी काय होतं, तुम्ही काम करताना सुद्धा तुमची मेटाबॉलिझम कमी होती म्हणून तुमचं वजन कमी होत नव्हतं. पण आज तुम्ही समजा बरोबर औषध घेताय तुम्ही आणि तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तर तुमची शरीराची क्रिया मेटाबॉलिझम बरोबर झाली आणि याच्यावर तुम्हाला एक्सरसाइज करून तुम्हाला वजन कमी कर. हे खूप कॉमन गैरसमज आहे आपल्या लोकांमध्ये की थायरॉइडमुळे वजन वाढत जातो आणि ते काही कमी होणार नाही. म्हणजे गोळ्यांबरोबरही तुम्ही जे व्यायाम करणं गरजेचं आहे. गोळ्या ते काम करणार, ते मेटाबॉलिझम नॉर्मल होऊन जाणार, रक्ताचे रिपोर्ट नॉर्मल होणार, पण त्याच्यावरती तुम्हाला काम करायला हवे वजन कमी. आपल्याला प्रज्ञा सावंत प्रश्न विचारतायत वाशीहून. प्रज्ञा. हॅलो मॅडम. हा प्रज्ञा. मी आता मला हायपोथायरॉइडिझम डिटेक्ट झालेला आहे आणि मी थायरोनॉम घेते 125 mg रोज आणि माझं वेट आहे ते ॲबनॉर्मली खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला ड्राउझीनेस, थोडं थकल्यासारखं वाटतं. डे टू डे काम करताना मला असं ऍक्टिव्ह असं काही वाटत नाही आणि वजन वाढल्यामुळे मी रोजची कामं करणं पण थोडं काम केलं तरी अशक्तपणा वाटतो किंवा थकल्यासारखं वाटतं. आणि हे वजन आता हे ज्या गोळ्या त्या आयुष्यभर घ्याव्या लागणार आहेत की आम्ही वजन कसं कमी करायचं याच्याबद्दल थोडं मला गाईड करा तर चांगलं होईल. काय खावं, काय खाऊ नये, हे काय नियम आहेत का थायरॉइड बद्दल? का हा रोग आहे आम्हाला जो आयुष्यभर आम्ही कॅरी करत राहणार? नक्की एक्झॅक्टली म्हणजे आम्ही ह्याच्यातून कसं कोपअप करू शकतो एवढं मॅडम प्लीज सांगा. नक्की प्रज्ञा. थँक्यू. प्रज्ञा, अगेन ऑलमोस्ट द सेम क्वेश्चन. पहिली गोष्ट प्रज्ञा, तू म्हणाली की तुमचं डोस जे आहे 125 मिलीग्रॅम. थायरोनॉमचे जे काही औषध आहेत ते मायक्रोग्रॅम स्ट्रेंथमध्ये, मायक्रोग्रॅम म्हणजे मिलीग्रॅमपेक्षा 1000 गुणा कमी. एवढं कळलं तुम्हाला? इतकी छोटी डोज आहे ते. आणि थायरॉइडचे जे काही औषधं अवेलेबल आहे ते सगळं तुम्ही मायक्रोग्रॅमच्या स्ट्रेंथमध्ये घेता. समजा तुम्ही क्रोसिन घेताय ते 600 मिलीग्रॅम झालं, थायरोनॉम जे आहे ते 100 मायक्रोग्रॅम, एवढ्या छोट्या डोसमध्ये. हायपोथायरॉइडिझम म्हणजे ग्रंथीची काम कमी झालेली आहे. एकदा ती ग्रंथीची काम कमी झाली तर ते कधी नॉर्मल होत नाही, हळूहळू पुढे जाऊन अजून कमी होत जाणार. पण तुम्हाला जे औषधं चालू करताय ते ग्रंथीची हॉर्मोन्सच देतोय. घरी जाऊन जरा वाचा, थायरोनॉमच्या याच्यावर काय लिहिलेलं आहे ते थायरॉक्सिन म्हणून लिहिलेलं आहे. अँड व्हॉट इज थायरॉक्सिन? थायरॉक्सिन इज T4. म्हणजे जे काही तुमची हॉर्मोन्सची कमी झाले तेच त्या तुम्ही गोळ्यांच्या रूपांतराने त्याला सबस्टिट्यूट करताय. म्हणजे आपण हे सप्लिमेंट सारखं घ्यायचं, साईड इफेक्ट काहीच नसतो. आणि ही औषधं कायमची घ्यायची, कारण समजा तुम्ही ते एक दिवशी घेतलं नाही तर ते हॉर्मोन्स तरी तुमच्या ग्रंथीमधनं बनणार नाही, तर त्या दिवशी तुम्हाला हॉर्मोन्सची कमी झाली. ज्या दिवशी घेतलं त्या दिवशी तुमचं हॉर्मोनच्या लेवलमध्ये राहणार आणि ज्या दिवशी नाही घेतलं तर कमी होत जाणार. आणि पुढे असं अक्युम्युलेट होऊन म्हणजे समजा तुमची कंट्रोल कधी बरोबर असणारच नाही. म्हणून ह्या गोळ्या ते रोजच्या घ्यायचे असतात ते आणि आयुष्यभर असतात हायपोथायरॉइडिझम मध्ये. दुसरं व्हरायटी आहे ते हायपर थायरॉइडिझम मध्ये, जिथे थायरॉइडची ग्रंथीचं काम जास्त असतो तिथे दॅट इज अ क्युरेबल डिझीज. म्हणजे त्यांनी तुम्ही 2-3 वर्षाच्या बरोबर ट्रीटमेंट केलं तर ते पूर्णपणे निघू शकतो ते आणि ते कायमचं औषधं लागत नाही. पण हायपोथायरॉइडिझम म्हणजे ग्रंथी जी कमी होऊन जाते ते इट्स अ लाईफ लॉंग थिंग. बरोबर मॅडम. आणि त्यांचा अजून एक प्रश्न होता की काय खावं, काय खाऊ नये. बरोबर, हे पण खूप छान, कारण गैरसमज खूप आहेत की कॅबेज, कॉलीफ्लॉवर, सोया, टॅपिओका, कसावा हे सगळं खायचं नसतं म्हणून. पण आजकाल जे आहे आयोडीन सफिशियंट आहे. मुंबईमध्ये कोणीही आपण आयोडीनची कमी म्हणू शकत नाही. तर आयोडीन नॉर्मल आयोडीन इनटेक असताना तुम्ही सगळे खाऊ शकता. बरोबर, इन्क्लुडिंग कॅबेज, कॉलीफ्लॉवर, सोया, ब्रोकोली, एव्हरीथिंग यू कॅन हॅव इट, बट इन मॉडरेशन. वी डोंट ॲडवाइज टू, म्हणजे रोज खायचं असं नाही पण म्हणत नाही, कारण अजूनही डेटा पूर्ण आलेला नाही की किती प्रमाण खायचं किती नाही खायचं. पण आठवड्यातनं 1-2 वेळा एक पालेभाजीची सब्जी किंवा एक कॅबेजची सब्जी किंवा कॉलीफ्लॉवरची सब्जी खाल्लेलं काही हरकत नाही. बरोबर. मॅडम, मुद्दा आलाच आहे खाण्याचं, तर नेमकं मग काय टाळावं? काहीच नाही, काहीच नाही, अजिबात काहीच नाही. पण एव्हरीथिंग इन मॉडरेशन. डोंट हॅव इट एव्हरी डे, पण खाऊ शकता, सगळं खाऊ शकता. बरोबर. आपल्याला तृप्ती पाठारे प्रश्न विचारतायत वर्ध्याहून. तृप्ती. हॅलो. हा तृप्ती. हा डॉक्टर, माझं वय 28 आहे आणि मला हाशिमोटो थायरॉइडायटिस डायग्नोज झालेलं आहे. तर थायरॉइड लेवल नॉर्मल, तो किती दिवस पर्यंत
काय असतात? ओके तृप्ती, आय थिंक तुमचा प्रश्न जरा मध्ये ब्रेक झाला आवाजच. होता. तुम्हाला हाशिमोटोस थायरॉइडायटिस आहे, जे ऑटो इम्युन थायरॉइड आपण म्हणतो ते. थायरॉइड का होतं हे खूप चांगला प्रश्न आहे. पण म्हणजे पूर्वी आपण 20 वर्षापूर्वी आपण थायरॉइड म्हणजे आयोडीनची कमी झाली असताना हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. पण आजकाल आयोडीनची कमी कुणालाही नाही, सगळे आयोडाइज सॉल्ट घेतात, पाण्यामध्ये आयोडीन असतो, सगळे असतो, तर आयोडीन इंटेक इज नॉर्मल. तर आजकाल काय असतो की ऑटो इम्युनिटी म्हणजे तुमच्या थायरॉइडच्या विरुद्ध अँटीबॉडीज निर्माण होतात शरीरामध्ये, आणि हे युजली एक जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असते. तर ह्या जेनेटिक प्रिडिस्पोजिशनमध्ये समजा तुमच्या शरीरामध्ये थायरॉइडच्या सेल्सच्या विरुद्ध अँटीबॉडीज निर्माण झाले, तर ते अँटीबॉडीज तुमच्या थायरॉइडच्या सेल्सला नाश करणार, आणि नाश झाले तर मग हॉर्मोनची प्रोडक्शन जी आहे कमी होणार. तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंट सेम असतो, कारण तुम्ही हायपोथायरॉइड होणार, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थायरोनॉम किंवा एल्ट्रॉक्सिन किंवा थायरॉक्स जे काय थायरॉक्सिनच्या गोळ्या आहेत ते चालू करणार आहेत डॉक्टर, आणि ते युजली ते कायमची लाईफ लॉंग असते, ती घ्यायची बरोबर. असते. आणि मला वाटतं तिचा प्रश्न थोडासा तुटत होता की प्रेग्नन्सी रिलेटेड ती ते विचारत सेम जसं आपण पूर्वी डिस्कस केलं होतं की हायपोथायरॉइडिझम असताना तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये ही गोळी नक्कीच ठेवायची. बंद करायची, अजिबात विचार पण करायचा नाही आपल्याला, कारण मुलासाठी, तुमच्यासाठी आणि तुमच्या आतमध्ये वाढतं मुलासाठी हे दोन्ही गरजेचं आहे. बरोबर. आपल्याला शीतल वैद्य प्रश्न विचारतात पुण्याहून. शीतल, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. हा शीतल, दोघींना नमस्कार. थँक्यू सो मच. मला असं विचारायचं आहे की माझं वय 43 आहे, आणि मला थायरॉनियमची 75 MG गोळी आहे, आणि ती गोळी म्हणजे मग ती कायम घ्यायची का? आणि TSH रिपोर्ट 3.42 वगैरे असा येतो, पण 5च्या आत असेल तरी सुद्धा एवढी गोळी घ्यायची का? बरोबर, खूप छान प्रश्न विचारले तुम्ही. बघा, तुमचं डोस जे आहे 75 मायक्रोग्रॅम्स चालू आहे तुम्हाला. एरवी इंडियन्सना 100 पॉवरची गोळी लागते, पण प्रत्येकाची शरीर वेगळी असते, तर कुणाकुणाला 50नी कंट्रोल होतो, कुणाला 75नी, कुणाकुणा 100नी. कधी कधी खूप रेअर केसेसमध्ये 150 पण लागते गोळी, जशी कधी एक पूर्वी कॉलर होती तृप्ती, ती होती. तुम्हाला जसं मी सांगितलं होतं हायपोथायरॉइडिझम आहे, म्हणून तुम्हाला ही गोळी कायमची चालू ठेवायची आहे. दुसरी गोष्ट आहे की ती तुम्हाला कसं कळणार की तुम्हाला ही डोस सूट आहे की नाही, हे तुमचं फक्त रक्त तपास करूनच आपल्याला कळेल. आणि रक्त तपास आपण नेहमी मॉनिटर करण्यासाठी फक्त हा TSH हा हॉर्मोन, हा ब्लड टेस्ट करूनच आपल्याला कळतो. जेव्हा थायरॉइडचे हॉर्मोन्स म्हणतो आपण, T3 आणि T4 मुख्य थायरॉइडचे हॉर्मोन्स येतात, जे येतने आपलं घशामधनं येतात, आणि TSH जे येतो ते आपल्या मेंदूमधनं येतो, आणि हा मेंदूचा TSH ग्रंथीमधलं T3 T4 ला कंट्रोल करतो. तर पण शरीरामध्ये T3 T4 अबनॉर्मल व्हायच्या अगोदर TSH अबनॉर्मल होतो, म्हणून नेहमी मॉनिटरिंगसाठी पण आपण फक्त TSH वर डिपेंड असतो, आणि TSH चा रेंज असतो 0.3 to 5, म्हणजे 0.3 to 5, आणि आपलं टार्गेट जे असते नेहमी TSH ह्या रेंजमध्ये ठेवायचं असतो, म्हणून ह्यांचा आज TSH 3.78 काहीतरी आहे, 3.42, विच इज परफेक्टली विदिन द नॉर्मल रेंज. म्हणजे त्यांना ती 75 पॉवरची गोळी त्यांची गरज आहे, त्यांना TSH नॉर्मल मध्ये मेंटेन करायला. समजा त्यांनी गोळ्यांचा डोस कमी केला तर TSH वाढणार, बरोबर. म्हणून आपल्याला त्यांना आता ही डोस बरोबर आहे, आणि कारण बंद केल्यानंतर परत वाढेल आणि ती परत सुरुवातीपासून सगळं सुरू होणार. सो शी नीड्स टू कंटिन्यू, तिला फक्त ते 75 पॉवरची गोळी चालू ठेवायची आहे, आणि वर्षाला एखाद वेळी थायरॉइडचा चेकअप करायला हवं. बरोबर. आपल्याला लीना वाळूंज प्रश्न विचारतात वसईहून. लीना. हॅलो. हा लीना. हा, माझं नाव लीला वांजे, मी वसईवरून फोन केलाय. मॅडम, मला असं विचारायचंय की मला लग्नानंतर 3 महिन्यातच कळलं की मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, जो मला हाय होता, आणि त्याच्यानंतर आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला डॉक्टर RG नाईक होते, त्यांच्याकडून आयोडीन टेस्ट करून घेतली आहे ती. आता मला एक मुलगी आहे 1.5 वर्षाची. आता मला पुन्हा जर विचार करायचा आहे प्रेग्नन्सीसाठी, तर पुन्हा आयोडीन टेस्ट करावं लागेल का? आणि बाळावरती मला म्हणजे त्याला सेफ ठेवायसाठी मेंटली वगैरे काय म्हणजे उपाय करावे लागतील, प्लीज सांगाल का? हा, डेफिनेटली. तुम्हाला कदाचित हे थायरॉइडची काम जास्त झाली होती, म्हणून त्यांनी तुम्हाला आयोडीनचं टेस्ट सांगितलं होतं, आणि कदाचित तुम्हाला त्यांनी गोळ्या पण चालू केलं असेल असं मला वाटतंय. पण नशिबांनी सगळं बरोबर झालं आणि मूल पण बरोबर झाली. आय एम शुअर प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला त्यांना मॉनिटरिंग ठेवलं असेल आणि औषधं त्याप्रमाणे चालू ठेवली असेल. दुसरी थायरॉइडमध्ये तुम्हाला जितकं हवं तितकं मुलं तुम्ही यू कॅन प्रोड्यूस ॲज मेनी चिल्ड्रन ॲज यू वॉन्ट टू. त्याला काही प्रॉब्लेम्स अजिबात नाहीये, प्रोव्हाइडेड
तुमचं थायरॉइडचे लेवल्स कंट्रोलमध्ये आहेत. बरोबर. बरोबर. तर म्हणजे तुम्हाला 2 हवे 4 हवे ते तुमच्यावर आहे किती हवे, पण त्याच्यामध्ये गोळ्या घेऊन बरोबर थायरॉइडचे लेवल्स कंट्रोलमध्ये ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सी ठेवा तुम्ही, कारण कंट्रोल नसताना तुम्ही प्रेग्नन्सी ठेवलं तर मग अबॉर्शनचे चान्सेस होऊ शकतात. म्हणून प्रेग्नन्सी ठेवायच्या अगोदर प्लीज जरा काळजी घ्या की थायरॉइड हॉर्मोन्स बरोबर आहेत. त्याच्यानंतर दर नो प्रॉब्लेम ॲट ऑल. बरं. ही आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत आणि तुमच्याही प्रश्नांची आम्ही अशीच वाट बघतो. पण आता इथे टॉक टाइम मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.